नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या मनात येते की आपण कोणाचेही वाईट केले नाही, तरी माझ्यासोबत एवढे वाईट का होते? मी तरी नेहमी देवावर विश्वास ठेवतो, त्यांची सेवा करतो, चांगल्या मार्गाने चालतो, चांगले कर्म करतो, तरी माझ्यासोबत असे वाईट का होते? असा विचार तुमच्या मनात भरपूरदा येतो. लोकांच्या मनात येतच असते. अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे स्वामी समर्थांनी दिली आहे. एकदा अर्जुन कृष्णाला विचारतो, हे वासुदेवा, नेहमी खरे आणि चांगले माणसासोबत असे वाईट का होते? यावर कृष्णाने एक गोष्ट सांगितली. त्या गोष्टीमध्ये सगळ्या मनुष्याच्या प्रश्नाची उत्तरे आहेत. कृष्ण म्हणतो की एका नगरीमध्ये 2 पुरुष राहत होते. पहिला व्यापारी होता आणि चांगला माणूसही होता. धर्म आणि नित्यचे पालन करायचा, चांगल्या कर्माचा, देवाची भक्ती करायचा, मंदिरामध्ये जाऊन देवाची सेवा करायचा, सगळ्या चुकीच्या कामापासून दूरच राहायचा. आणि जो दुसरा माणूस होता तो वाईट प्रवृत्तीचा होता. वाईट कामे करायचा, खूप खोटे बोलायचा, नेहमी नित्य आणि अधर्म कामे करायचा. तो नेहमी मंदिरातून चप्पल आणि पैसे चोरायचा. वाईट संगत होती आणि व्यसनही होते. एके दिवशी त्याने जोरदार मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मंदिरामध्ये कोणीच नव्हते. हे सर्व बघून वाईट माणसाने मंदिरातून सर्व पैसे चोरले आणि तेथून पळून गेला. थोड्या वेळात तो चांगला व्यापारी मंदिरात दर्शन करण्याच्या हेतूने तेथे आला, तर लोकांनी त्याच्यावर चोरीचा आरोप केला. तेथील असलेले सर्व लोक त्याला वाईट बोलू लागले, चोर म्हणू लागले, खूप अपमान केला. तेथून कसाबसा मंदिरातून बाहेर आला. तेथून कसा तरी आल्यानंतर त्याला एका बैलाने मारले. तो खूप गंभीर जखमी झाला आणि पुढे गेल्यानंतर त्याला एक वाईट माणसाला आणखी एक पैशाने भरलेले पोते मिळाले. तो विचार करू लागला, आजचा दिवस किती चांगला आहे. आत्ता मंदिरातून धन मिळाले आणि परत एवढा पैसा मिळालाय. जखमी झालेल्या माणसाने हे सर्व ऐकले आणि तो घरी आला. त्याने घरी येऊन त्याच्या घरातील सर्व देवांचे मूर्ती आणि फोटो काढून टाकले. देवावर रुष्ट होऊन जीवन जगू लागला. खूप वर्षानंतर त्या चांगल्या माणसाला आणि वाईट माणसाला मृत्यू झाला. तेव्हा यमराजाच्या समोर गेला आणि चांगल्या व्यक्तीने यमराजाला प्रश्न विचारले, मी जर नेहमी चांगले कर्म केले, कोणाचे वाईट केले नाही, तरी मला दुःख का? मला सारखा अपमान का मिळाला? आणि यमराजाने आपल्याला उत्तर द्यायला सुरुवात केली, ज्या दिवशी तुला बैलाने मारायचा प्रयत्न केला, त्या दिवशी तुझा मृत्यूचा दिवस होता. पण तुला ते मृत्यू एका जखमेमध्ये प्रवृत्त झाले आणि त्या घटनेतून तू वाचला आणि वाईट माणसाला राजयोग प्राप्त होणार होता. पण त्याच्या वाईट कर्मामुळे तो राजयोग एका धनाच्या पोत्यामध्ये प्रवृत्त झाला. भगवंत तुमची साथ कोणत्या स्वरूपाने देतो हे सांगणे कठीण असते, परंतु तुमचे चांगले वाईट कर्म पासून तुम्ही दूर राहता, तर तुम्ही सेवा करत आहात. ज्याची तुम्हाला पूजा आहे त्याची कृपा तुमच्यावर नक्कीच होते. जीवनात येणाऱ्या समस्या, दुःख, संकट किंवा काहीही जे तुमच्यासोबत होत असेल, त्याला कधीही हे समजू नका की देव तुमच्यासोबत नाहीत आणि त्यांचे तुमच्यासोबत जे वाईट होत आहे असे शकतो तुमच्यासोबत त्यापेक्षा जास्त वाईट होणार होते. यापेक्षा मोठा संकट येणार आहे, पण
तुमच्या सेवेमुळे, तुमच्या चांगल्या कर्मामुळे हे सर्व जण चांगले झाले. तर मित्रांनो, हे तुम्हाला असे वाटत असेल तुमच्यासोबत वाईट का होते? मी जर तुम्हाला चांगले कर्म करतो, तर मित्रांनो, जे वाईट तुमच्यासोबत झाले त्यापेक्षा जास्त वाईट तुमच्यासोबत होणार होते आणि तुमच्या चांगल्या कर्मामुळे, तुमच्या सेवामुळे ते कमी प्रमाणात तुमच्यापर्यंत आले आहे असे समजून तुम्ही आयुष्य जगा. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.